आज भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होणार आहे आणि त्याच्या आधी तुम्ही बघू शकता कांदिवलीमध्ये जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांच्या हातात एक बॉक्स आहे ज्याच्यावर लिहिले आहे सिंदूर भेजेंगे माननीय प्रधानमंत्री जी को। आमच्या बरोबर शिवसेना ओबीटीचे प्रवक्ता आनंद दुबे जी। आनंद दुबे जी, काय प्रोटेस्ट आहे, कशा प्रकारचं तुमचे आंदोलन आहे, काय सांगा? प्रोटेस्ट असा आहे की ज्या प्रकारे पाकिस्तानने आमच्या देशामध्ये येऊन हल्ला केला, आमचे लोकांना मारहाण केला, आमचे लोकांची हत्या केली, त्यानंतर पाकिस्तान पूर्ण जगामध्ये एक्सपोज झाला आहे की आतंकवादी देश आहे आणि असा देशाच्या सोबत आम्ही क्रिकेट कशामुळे खेळायचा? अरे खूप टीम आहे, खूप दुसरे वेगळे प्रकार पण आहे, आम्ही खेळू शकतो, दुसऱ्या देशासोबत खेळू शकतो, पण पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचा संबंध आम्ही ठेवणार नाही। पंतप्रधान म्हणतात की खून और पाणी साथ नाही बहेगा, तर आम्ही म्हणतोय की खून आणि खेळ पण सोबत नाही होणार। ज्यापर्यंत पाकिस्तान घुटणेवर येऊन क्षमायाचना करत नाही त्यापर्यंत आम्ही त्यांच्याशी कोणतेही व्यवहार करणार नाही। त्यामुळे आज बघा आमची माता भगिनी सिंदूर कुंकुम घेऊन आली आहेत आणि आमचे 26 नागरिकांचे ज्या प्रकारची हत्या झाली, आमची भगिनींचे ज्या प्रकार कुंकुम पोचला गेला, त्या भारत सरकारला काही भावना आहेत की नाही? फक्त BCCI कडे पैसे पाहिजे, ICC कडे पैसे पाहिजे आणि क्रिकेट खेळायच्या म्हणजे हेच राहिलं आहे का? अरे आम्ही धिक्कार करतो, भारत सरकारचा निषेध करतो। अरे किती दुसरे प्रसंग आहे देशामध्ये, तुम्ही करा ना, लोक तुम्हाला साथ पण देणार। पण ह्या विषय, ह्या गंभीर सद्भावनाचा जो विषय आहे, हे क्रिकेट आमची आत्मा आहे, क्रिकेटचे क्रिकेटर आमच्यासाठी भगवान आहेत, पण पाकिस्तान सोबत आम्ही नाही खेळणार। आमच्या सोबत पण आनंदजी, याच्यामध्ये कारण असं दिले आहेत की हा महत्त्वाचा सामना आहे, कारण याच्यानंतर अनेक जे खेळ आहेत त्याच्यामध्ये इंडिया बाहेर पडू शकतात। जर याच्यामध्ये बाहेर पडला तर पडेल, पॉइंटसाठी आम्ही ह्या देशामध्ये नाही राहतो। या देशाच्या स्वाभिमानासाठी आमचे नेते, आमचे महापुरुषांनी आपले जानची बलिदान दिली आहेत। ह्यासाठी आम्ही देशभक्त, म्हणजे देश काय आहे, देशभावना काय आहे, जर देशासाठी जरूरत पडली आम्ही रक्त द्यायची तयारी आम्ही करतो। तुम्ही एक पॉइंटसाठी आमच्या देशला गुलाम करण्याचा प्रयत्न करतोय, हे BCCI आणि भारत सरकारचं जे धोरण आहे हे चुकीचं आहे, आम्ही निषेध करतो। आमच्या सोबत बघा हे क्रिकेटर आहे, हे काय म्हणतात माहिती आहे? क्रिकेट तुमसे बैर नहीं, पाकिस्तान तुम्हारी खैर नहीं। तुम्ही विचारा या मुलांना, हे छोटे छोटे लहान मुले हे क्रिकेटसाठी तयार होऊन प्रॅक्टिस करतात, पण ह्या सगळ्यांचा मन आहे पाकिस्तान सोबत आम्ही क्रिकेट खेळणार नाही आणि आम्ही बघणार नाही। आणि एकच सूरमध्ये सगळे म्हणतात भारत माता की जय, वंदे मातरम। तुमच्या आंदोलनानंतरही जर क्रिकेट सामना झाला तर पुढचा पाऊल काय? पुढचा पाऊल असा आहे की आम्ही पत्र लिहिलं आहे अश्विनी वैष्णवजींना की अश्विनी वैष्णवजी, तुम्ही भारतचे मंत्री आहेत, ब्रॉडकास्ट मिनिस्टर आहेत, तुम्ही हे मॅचचं प्रसारण बंद करा। हे मॅच जर आलत नाही कोणी बघणार नाही, हे लास्ट म्हणजे पर्याय आमच्याकडे विकल्प आहे। हे दुर्दैव स्थिती आहे की आमच्या देशामध्ये हिंदूवादी म्हणणारी सरकार, देशभक्त म्हणणारी सरकार आज आमच्या देशाची लोकांची भावना ऐकत नाही। कुठे जाणार आम्ही, कुठे जाणार, कोणाला सांगणार? आम्ही माननीय महामहिम राष्ट्रपती महोदयांना निवेदन करणार आहेत की महोदय, अध्यक्ष महोदय, तुम्ही आमचे महामहिम आहे, आमचे आई आहे, आमचे वडील आहे, तुम्ही निरोप द्या सरकारला, तुम्ही कंट्रोल करा ह्या सरकारला। हे सरकार आमच्या कोणी बात मानत नाही, कशामुळे मानत नाही आम्हाला माहीत नाही। अरे जेव्हा गरज पडेल ना, हे शिवसैनिक आपल्या रक्त पण देण्याची ते बिचारे मागे राहणार नाही, अशी आमची स्थिती आहे। काय क्रिकेटपट्टू आमच्या बरोबर आहे, काय भावना आहे तुमचे, काय सांगा? आज क्रिकेट नहीं होना चाहिए क्योंकि जो पहलगाम में हमला हुआ था, आतंकवादी ने मार दिया था इंडियंस को, इसकी वजह से नहीं होना चाहिए। पहलगाम में जो अटैक हुआ था उसके वजह से मैच आज नहीं होना चाहिए। हम रिक्वेस्ट करेंगे प्राइम मिनिस्टर से कि इस मैच को सीरियसली ले एंड मैच नहीं होना चाहिए पाकिस्तान वर्सेस इंडिया। तुम्ही बघू शकता हा क्रिकेटपट्टू आहे आणि त्याच्या हातात एक पोस्टर आहे ज्याच्यावर लिहिलं आहे भारत पाकिस्तान मॅच का जाहीर निषेध। एक महिला उभी आहेत, तुम्ही बघू शकता, जे कुमकुम सिंदूर पाठवणार होते ते सिंदूर घेऊन, कुमकुम घेऊन उभे आहेत। काय संदेश देणार तुमच्या हातात आहे? जिस तरह ये पाकिस्तान ने छल करके हमारे बहनों का सिंदूर उजाड़ा है, अब उनका छलबाजी नहीं चलेगा। अब हमारे हिंदुस्तानी आगे रहेंगे, हमको पाकिस्तानी चाहिए ही नहीं। हम जमराज को बर्दाश्त कर सकते हैं लेकिन पाकिस्तान को बर्दाश्त नहीं कर सकते। बॉक्स पण आहे तुमच्या हातात, हा पण आहे, काय सांग? मुझे पाकिस्तान से कुछ लेना देना नहीं है, वो हमारे दुश्मन हैं और दुश्मन ही रहेंगे हमारे, वो हमारे कभी संगी साथी नहीं बन सकते हैं। वो हमारी माताओं बहनों का सिंदूर उजाड़े हैं, इसके लिए वो हमारे खिलाफ हैं।
व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।